हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें। हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे। ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें। नमस्कार, मी शशिकांत, आपलं श्री हरी फिटनेस मध्ये स्वागत। कशा आहात आपण? फिट आहात ना? फिटच असायला पाहिजे आणि हो, आरोग्याची काळजी घ्या। चला तर मग आज आपण वर्कआउटला सुरुवात करूया। पण या अगोदर आपणास एक विनंती असेल, आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त व्हिडिओ मित्रपरिवारामध्ये शेअर करा। चला तर मग आज आपण वर्कआउटला सुरुवात करूया। आज आपण वर्कआउट करणार आहोत बेंच प्रेस। बेंच प्रेस म्हणजे आपला फ्लॅट बेंच मध्ये प्रकार असतात, फ्लॅट बेंच, इन्क्लाइन बेंच आणि डिक्लाइन बेंच। पण आज तुम्हाला मी फ्लॅट बेंच कसा मारावा हे सांगणार आहे। तर मित्रांनो, सर्वात अगोदर तुम्हाला मी चुका सांगतो आहे की फ्लॅट बेंच वर चुका कसे करता आपले बिगनर्स किंवा नवीन। सर्वात अगोदर आपल्याला रॉडची माहिती देतो। हा रॉड आहे आपला बेसिक रॉड आहे, आपला नॉर्मल प्लेन रॉड आहे। याला 20 किलो किंवा 22 किलो किंवा 26 किलो असे 3 प्रकारचे रॉड असतात कुठल्याही जिम मध्ये, कुठल्याही तालमीमध्ये। हा रॉड तुम्ही हा प्लेन रॉड आहे, त्याला यूज कसे करतात आपले चुका सांगतो मी अगोदर। त्याला बॉडीची पोश्चर, त्याला किती डिस्टन्स घ्यावा, काय घ्यावा। तसं नवीन असतात कुठे जिम मध्ये ट्रेनर नसतो, कुठल्याही तालमीमध्ये काही कोणी गायडन्स करायला नसतं की तो मग समोरचा मारतोय की आपण मी मारून बघू, या हेतूने तुम्ही ट्राय करतात। पण तो साधा रॉड ट्राय करा अगोदर, त्याचंही चांगलं वेट राहतं। तुम्ही वेटच्या मागे लागू नका, हेवी वेट मारू आपण पण तुम्ही इंजरी करून घेशाल। डेल्टॉइड साठी तुमचा शोल्डर जाऊ शकतो। या बघा, पहिले सर्वात अगोदर चुका सांगतो की डिस्टन्स हा जो बार आहे याला आपल्याला फ्रंट लेवलला जो दिलाय हा लोगो, या लोगोच्या लेवलला तुमचा आहे ना फेस असायला पाहिजे हा मिडलचा। आणि या साईडला जे सेम लोगो आहेत असे लेवलचे आपल्या शोल्डर लेवलला असतात ते। हा फ्रंट आहे, हा बघा फ्रंट, हा सेकंड, हा थर्ड। हे आपल्या हाईटच्या हिशोबाने असतात की तुमची हाईटच्या हिशोबाने जो असेल तो, कोणाची हाईट लहान असते, कोणी छोटं असतं, कोणी खूप मोठे असतात 5, 5.5, 6 फूट वाले। ही त्यांना म्हणजे कुठल्या ग्रिप पकडायची, ही क्लोज ग्रिप झाली, ही मिडल झाली आणि ही वाईड झाली। मग आपला जसा बॉडीचा आकार असतो, या पाठीचा जो भाग आहे आपला बेंच, की त्या हिशोबाने तुम्ही ना यूज कसे करतात। बाकी जण हा मिडल पकडतील किंवा वाईड पकडतील। म्हणजे आता हा जो हात आहे हा जास्त क्लोज झाला, हा थोडा वाईड झाला। जर याला यूज करायचं म्हटलं तर आता तर त्याला प्लेट आहेत, मी तुम्हाला फक्त दाखवतोय की चुका कशा असतात की डायरेक्ट बसून घेतात, डायरेक्ट पाठीवर झोपून घेतात आणि आम्ही क्लोज पकडला आणि हा वाईल्ड पकडलाय। आता याच्याने बघा काय होणार आहे, हा बॅलन्स माझा बिघडणार आहे। एक साइड बघा माझी टर्न होणार आहे, हा इकडचा भाग माझा हा डेल्टॉइडला येणार आहे, हा डेल्ट माझा इंजरी होऊ शकते। क्रॉस जातोय, मानेचा पोश्चर तुमचा क्रॉस राहतो। ज्या भागाचा तुमचा मसल वाढलेला असतो बायसेप्स ट्रायसेप्सचा, त्या भागाला जास्त, जेणेकरून सर्व जण ना टर्न करतात, इकडे बघतील किंवा या साईडला बघतील। ही एक चूक आहे त्यांची। मग याला एक पर्याय आहे की आपल्याला जो फ्लॅट बेंच असतो की याच्यावर तुम्ही आपली पाठीचा जो भाग आहे हे तुम्ही अगोदर सर्वात अगोदर असे जॉईंट करावे लागते। पाठीचा भाग जॉईंट केला, चेस्ट अप करा आणि आपला कमरेचा भाग जो आहे तो इथे, याला थोडासा स्विंग करा, थोडा टर्न, म्हणजे जेणेकरून तुमचा बॉडीचं पोश्चर पार्ट जॉईंट केली। आणि माझा जो शोल्डर लेवल आहे मी त्या लेवलला माझी ग्रिप ठेवणार आहे। तर शोल्डर लेवलला ग्रिप बनवायची। हा जो मधला अंगठा आहे, बोट आपला म्हणतो, जे जे पॉइंट दिले आहेत या पॉइंटच्या लेवलला आपण हात ठेवायचा आहे। बोट ठेवला, ग्रिप, आणि बाकीचे ना आतमध्ये घेता किंवा बाहेर घेता। जे वर्कआउट सुरुवातीपासून करतायत त्यांना काही नाही होणार, हे त्यांना सवय पडते। जे बिगिनर असतात नवे
त्यांनी आतमध्ये अंगठा घ्यायला जावा, की जेणेकरून रॉड पडणार नाही आणि आपल्या चेस्टवर इंजुरी होणार नाही. त्याला बघा कसं यूज करायचा, सरळ दाखवतो त्याला. आपला प्रोसेस परफेक्ट आहे का ते यूज करायचा. हा फ्रंटचा भाग हा आपल्या मिडलला चेस्टच्या लेवलला येतोय का ते बघा. पहिले सुरुवातीला रॉडला होल्ड करून ठेवा. स्टँड बघा, आपलं बॉडी प्रोसेस परफेक्ट आहे का चेस्टवर, आणि चेस्टचे थोडं नॉर्मल पुढे घ्यायचं त्याला बेंच प्रेस या लेवलला, आणि एल्बो तुमचे असे नॉर्मल आतमध्ये असायला हवे या प्रोसेसरला. इथे तुम्ही टच करू शकता, लाईट वेट बी राहील तरी. आणि ब्रीद आउट करायचा. ब्रीदिंग, ब्रीद आउट, ब्रीदिंग, ब्रीद आउट. जेव्हा तुम्ही डाऊन करणार त्या टायमाला तुमचं एल्बो आहे ना थोडं आतमध्ये असायला हवे. ब्रीदिंग करा आणि ब्रीद आउट हे नक्की करायला विसरू नका तुम्ही. ब्रीदिंग, ब्रीद आउट. आणि याचे तुम्ही फक्त खाली रॉड पण मारला, पहिले एक रॉड तुम्ही 20 मारा, 2.5ची प्लेट लावा, नंतर मग 5ची बी प्लेट लावा. मग तुम्ही 20, 15, 10 जर तुम्हाला हेवी वेट झाला असेल, किंवा तुमच्या एखाद्या फ्रेंडला घ्या, एखाद्या मित्राला घ्या सोबत, त्याला तुम्ही सपोर्ट द्यायला सांगा. त्याला सपोर्ट देताना तुम्ही त्याचं स्टँडचं लेवल आहे, इतर जिम मध्ये नसतं. आता या बेंच प्रेसला आहे स्टँड, त्याला तुम्ही सपोर्ट द्यायला सांगा आणि तुम्ही इझिली तुम्ही चेस्ट परफेक्ट करू शकता. चला जाऊन मित्रांनो, तुर्तास इथेच थांबूया. पुन्हा भेटूया पुढील वर्कआउट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.